आणि माझे अतिशय पारिवारिक संबंध असणारे जवळचे मित्र आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर, आदरणीय सौ रेखाताई, या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले आदरणीय न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, माधवराव पाटील शेगावकर, प्राध्यापक इंद्रजित भालेराव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, आदरणीय विक्रम बोके, रवींद्र माळवतकर, कर्नाटकचे आमदार मारुतराव मुळे, मंचावरील सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, 1995 साली मी पहिल्यांदा मंत्री झालो आणि महाराष्ट्र राज्याचा बांधकाम मंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याचा दौरा केला. मला आजही तो दिवस आठवतो की ज्यावेळी मी अमरावतीला गेलो होतो त्यावेळी पुरुषोत्तमराव खेडेकर त्या ठिकाणी बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते किंवा त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं. मला वाटते नाशिककर बहुतेक ते होते. आणि त्या काळामध्ये माझा आग्रह होता की वसतिगृह आपलं हे गेस्ट हाऊस चांगली असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, उत्तम असली पाहिजे, पडदे नीट राहिले पाहिजे, चादरी धुतल्या पाहिजे. आणि या आग्रहामुळे मी दरवेळेला सगळं चेक करायचो. पण या संदर्भामध्ये सरकार कसं चालतं याचा मला एक चांगला अनुभव आला. मी मंत्री असताना मुंबई गोवा रस्त्याची पाहणी करण्याकरता सकाळी 5:30च्या विमानाने मुंबईवरून निघालो आणि गोव्याला उतरलो. सकाळी काही मी शौचालयाला जाऊ शकलो नाही, त्यामुळे प्रेशर होतं आणि म्हणून विमानतळावरून कसं तरी बसून आता लवकर मी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं जे पहिलं गाव आहे, काय नाव त्याचं, गोवाचं, त्याने जिथे गेस्ट हाऊस आहे तर त्या ठिकाणी पोहोचून मग प्रवास सुरू होणार होता. पण तिथे आल्यानंतर पोलीसची सलामी वगैरे घेताना मी अस्वस्थ होतो, पण ती घेतली आणि धावत धावत मी लगेच गेस्ट हाऊस मध्ये गेलो आणि शौचालयात गेलो. आणि गेल्यानंतर मी त्या सीटवर बसलो आणि नंतर जेव्हा उठलो तेव्हा फक्त माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, कारण मी येणार म्हणून तिथे प्लास्टिकच्या शीटला आदल्या दिवशी ऑइल पेंट लावलेला होता. आणि त्या ऑइल पेंटने माझे केस उपडले, इतकी वाईट अवस्था झाली. आणि इतका मला राग आला की मी बाहेर आलो असतो तर कोणाला तरी झापड मारली असती, इतका चिडलो, इतका मला त्रास झाला. पण मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग बाहेर आल्यानंतर आमचे सेक्रेटरी तांबे साहेब होते. त्यांना मी म्हटलं, तांबे साहेब, हे मला सांगा की या शौचालयाच्या याच्यावर हे ऑइल पेंट लावला आहे, मी आत्ता आलो, हे मूर्खासारखं काम करणारे कोण महान व्यक्ती आहेत? त्यांना लक्षात आलं प्रकार काय झाला. त्यावेळी कोकणाचे चीफ इंजिनियर होते पाटील साहेब, चांगले अधिकारी होते. त्यांनी ताबडतोब पाटील साहेब, पाटील इकडे या. पाटीलला विचारलं त्यांनी आणि मी पण, पाटील साहेब, तुम्हाला ह्या प्लास्टिकच्या याच्यावर ऑइल पेंट लावला, हे कसं काय? साहेब चूक झाली म्हणे. म्हणलं कशी? तर म्हणे मी आता चौकशी करतो. करता करता शेवटी डेप्युटी इंजिनियर पर्यंत आले, सगळे उभे राहिले लाईनीत. तर डेप्युटी इंजिनियरने सांगितलं की साहेब फूर कडक आहेत, सगळीकडे ऑइल पेंट लावा, सगळे पडदे चांगले करा. तर आम्ही इथेही ऑइल पेंट लावला. तेव्हा मला लक्षात आलं की सरकार कसं चालतं. आणि त्याचा अनुभव झाल्यानंतर खेडेकर साहेबांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी विशेषता होती. एक, डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग होता आणि एक त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रार करणारा वर्ग होता. मग ज्यावेळी मला अनेक तक्रारी मिळाल्यानंतर मी चौकशी केली की काय आहे,
बोलताना साहेब एक काम करणारे गृहस्थ आहेत, थोडा काम करताना मदत करतात, थोडा आउट ऑफ वे काम करतात, पण त्यांचा उद्देश वाईट नाही. मी म्हणलं काही इन्क्वायरी फिन्क्वायरी बाजूला ठेवा. आणि मी त्यांच्या मागे तेव्हापासून खंबीरपणे उभा राहिलो. आणि ते रिटायर्ड होण्याच्या आधी मला आठवत नाही पण 3-4 फाईल सगळ्या इन्क्वायरीच्या ओव्हर रूल करून मी त्या पूर्ण त्या इन्क्वायऱ्या खतम केल्या. 35 फाईल होत्या. याचे एकमेव कारण असं होतं की ते अतिशय उत्तम, कार्यक्षम आणि ट्रान्सपरंट अधिकारी होते. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे वाईट उद्देश नव्हता. एखाद्या वेळी मी म्हणतो कायदा एकदा नाही 1000दा तोडू, पण तो तोडण्यामागे गरीब माणसाचं हित असेल, कोणाचा चांगल्या गरीब माणसाला उभं करण्याकरता प्रयत्न असतील तर ते चूक नाहीये. आणि त्यामुळे एक उत्तम प्रशासक, एक उत्तम अधिकारी, कार्यक्षम अधिकारी, कारण सरकारमध्ये आता मी बोलणं बरोबर नाही कारण इथे बरेच त्यांचे मित्र आहेत. मी एकदा एका अधिकाऱ्याला विचारलं, तो म्हणाला मी IIT-तून आलो. मी म्हणलं तुम्ही तर वर्मी कल्चरही करण्याच्या लायकीचे नाहीये, तुम्ही काय काय काम करता. हुशार असणं आणि यशस्वी होणं यात फरक आहे. कार्यक्षम असणं, प्रशासन समजणं आणि ज्ञानी असणं यात फरक आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. वी नीड टू अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड द नॉलेज. आणि ते इम्प्लिमेंट करण्याची क्षमता असणारा माणूस असेल तर तो उपयोगाचा आहे. आणि म्हणून अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात काम केलं, त्याचा मी साक्षीदार होतो. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल निश्चितपणे माझ्या मनात मी अशी कोणाची तारीफ करणाऱ्यापैकी नाही आहे. आणि एखाद्याने नसेल करायची तर तोंडावरही त्याची पूर्ण बेइज्जती करायलाही मागे पुढे पाहत नाही. पण ही त्यांच्यामधला गुण होता. त्यामुळे एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना नसेल, पण मी तो बांधकाम विभागात बघितला. दुसरी महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे समाजाबद्दलची आत्मीयता, जबाबदारी, संवेदनशीलता आणि समाजाच्या विकासाची तळमळ. खरं म्हणजे आपला जो देश आहे तो अनेक समाजांना एकत्र मिळून झालेला देश आहे. आणि शेवटी याचा शेवटचा घटक आहे परिवार, आणि परिवारातला घटक आहे व्यक्ती. जर समाजाचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवाराचा विकास झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. माझ्याकडे बरेच लोक येतात आणि राजकारणाबद्दल तर माझं मत काही फार चांगलं नाही आहे. इथे फक्त यूज अँड थ्रो फिलॉसॉफी आहे. त्यामुळे मला एक जण आले, म्हणाले की मला देशाकरता आयुष्य द्यायचं आहे. तुम्ही काय करता? पण माझं किराण्याचं दुकान होतं पण ते दिवाळी निघालं. घरी कोण आहे? बायको आहे, मुलं आहे. म्हटलं तुमची गरज नाही म्हटलं राजकारणाला, आणि देशालाही नाही. पहिले आपलं घर व्यवस्थित सांभाळा आणि मग देशाची सेवा करा म्हणलं. त्यामुळे संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये कार्यकर्त्याचा माणूस म्हणून विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगितलं आहे. आणि म्हणून मी याचा अनुभव चांगला घेतला, कारण आम्ही सातत्याने आंदोलन करायचो. इमर्जन्सीचा मी प्रॉडक्ट आहे. अनेक वेळा जेलमध्ये आम्ही गेलो आणि 50 रुपये भरायला नव्हते जात मुलकावर जमानती करता म्हणून जेलमध्ये गेलो. तो काळ तसाच होता की 50 रुपये द्यायला कोणी तयार नव्हता. त्यामुळे आयुष्यामध्ये पैसा हे जीवनातलं साध्य नाही आहे, पण साधन निश्चितपणे आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये आपला उदरनिर्वाह करण्याची क्षमता ठेवू शकले नाही तर तुम्ही समाजाचीही सेवा करू शकत नाही, हे निश्चित आहे. आणि म्हणून मला याही गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी अतिशय इमानदारीने आपली नोकरी केली. आणि ही नोकरी करत असताना सामाजिक जाणीव ही घेऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्याचा उल्लेख केला या योजनेचा, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लेबर सोसायटीचा सुळसुळाट आताही वाढला. आणि या सोसायट्या बहुतेक नेत्यांच्याच आहेत. ते डाव्या उजव्या पायाचे अंगठे मारून त्या सोसायट्यामध्ये कामं घेणं
हा महाराष्ट्रात आणि फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेऊन हा धंदा सगळ्यात जोरात सर्वपक्षीय धंदा. आता मला माहित नाही या सोसायट्या किती कमी झाल्या, कारण त्यांना प्रायोरिटी होती. त्यावेळी मी ठरवलं की महाराष्ट्रामधले जे बेरोजगार अभियंते आहेत, जे इंजिनियर्स आलेले आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्यांना डायरेक्ट रजिस्ट्रेशन द्यायचं. आणि त्या रजिस्ट्रेशनचा फायदा एवढा झाला की कमीत कमी हजारो तरुण मुलं हे महाराष्ट्रामध्ये जे इंजिनियर होते ते उत्तम कॉन्ट्रॅक्टर बनले आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले. आणि म्हणून आपला तो आहे इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष. आणि एकदा माझ्याकडे मर्सिडीज गाडी घेऊन एअरपोर्टमध्ये माझ्या गाडीत बसा. अरे म्हटलं मी काय करू बसून? साहेब म्हणे आपण जर आम्हाला सुशिक्षित अभियंता म्हणून कॉन्ट्रॅक्टर बनवलं नसतं तर ही गाडी आम्हाला घेता आली नसती. आणि खेडेकर साहेबांनी त्यावेळी डिपार्टमेंटमध्ये चाकोरीनीच चालणारे 90% लोक असतात. आणि ज्यावेळी ही योजना आली त्यावेळी खेडेकर साहेब म्हणले नाही ही योजना आली पाहिजे साहेब. बाकी सगळं डिपार्टमेंट विरोधात होतं, पण आम्ही ही योजना आणली. ही त्यांच्या मनात पहिलेपासूनची भावना होती. आज विशेषतः येणारं काळ जे युग जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला जगामध्ये विश्वगुरू बनायचं असेल तर नॉलेज ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि आज आपला जो आदर्श आहे, ज्यांच्यापासून मी तरी माझ्या जीवनामध्ये माझ्या आईवडिलांपेक्षाही जास्त कोणाला मानतो तो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्याही कसोटीवर शिवाजी महाराजांना बघा. आदर्श राजा, आदर्श प्रशासक, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पालक, कुठल्याही आदर्शाच्या कल्पनेवर 100% कसोटीवर उतरवणारा या देशाच्या इतिहासातला कोणी राजा असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायाला किती, म्हणजे एखाद्या वेळी शिक्षा द्यायची असेल तर आपला मुलगा आहे म्हणून त्याच्याबद्दल कधी फेवर करणारी भावना त्यांच्या मनात नव्हती. प्रत्येक निर्णय हा इंडिपेंडेंट, इम्पार्शल आणि फेअर जनतेच्या हिताचा विचार घेऊन त्यांनी केला. अनेक लढाया जिंकल्या, पण पूर्ण इतिहासामध्ये कुठल्याही परिस्थितीवर युद्ध जिंकल्यानंतर अन्याय अत्याचार करण्याची एकही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नाही. अनेक लढाया जिंकल्या, राज्य पादाकरण केली, पण अन्य धर्मीयांची प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करणारी एकही घटना नाही, एकही घटना. मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराज जर सेक्युलर होते असतील तर शिवाजी महाराजांचा इतका सेक्युलर राजाच झाला नाही. आणि सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरीमध्ये जो आहे तो धर्मनिरपेक्ष नाही आहे, तो सर्व धर्म समभाव आहे. आणि सर्व धर्माबद्दल सन्मान ठेवणारा हिंदुस्थानच्या इतिहासातला खरा सेक्युलर राजा कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं हे दैवत जे आहे आपल्या सगळ्यांचं आहे. आजही मी दिल्लीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर एकच फोटो लावलाय, छत्रपती शिवाजी महाराज. आणि जेव्हा जेव्हा असं वाटतं आपल्याला कुठलाही प्रश्न निर्माण होतो तेव्हा इतिहास आपल्याला त्याचं उत्तर शिवाजी महाराजांच्या इतिहासातून मिळतं. आणि म्हणून मला आज आनंद आहे की मराठा समाजाबद्दलची प्रगती व्हावी, विकास व्हावा या आत्मीयतेपोटी आणि या सर्वांगीण विकासाकरता खेडेकर साहेबांनी या सगळ्या कार्याची सुरुवात केली. राजमाता जिजाऊंचं एवढं मोठं स्मारक त्यांनी उभं केलं, कारण जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराजच झाले नसते. कारण त्यांनी जे संस्कार केले, तुम्ही काही म्हणा, ज्यांचे आई वडील उत्तम संस्कार करतात त्यांची मुलं चांगली होतात. आणि किती धनवान असू द्या, पण जे आई वडील आपल्या मुलांवर घरी चांगले संस्कार करत नाहीत ते आयुष्यात पुढे काय होतं ते तुम्ही बघा. मला जे काही शिकायला मिळालं ते माझ्या आईपासून शिकायला मिळालं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं संगोपन जिजाऊंनी ज्या प्रकारे केलं, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे विशाल ऐतिहासिक रूप आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. आणि म्हणून हा जो काही इतिहास आहे, जिजाऊंचं स्मारक सिंदखेड राजाला मोठं
खेडेकर साहेबांनी त्या ठिकाणी केलं, पुष्कळ काम झालं. मी त्यांना नेहमी आग्रह केला की तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करा. आणि मला नेहमी असं वाटतं की नॉलेज ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ, हे भविष्य आहे. आणि हे जे नॉलेज आहे हे शिक्षणातून मिळतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा जेवढा जास्तीत जास्त प्रसार होईल, त्या काळामध्ये जर खेडेकर साहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या परिवाराने त्या परिस्थितीमध्ये त्यांना इंजिनिअरिंग केलं नसतं आणि ते इंजिनियर नसते झाले तर त्यांना एवढी मोठी जीवनदृष्टी नसती मिळाली. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने नॉलेज ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. पण नॉलेज विथ व्हॅल्यूज, जीवन मूल्य, ही सगळ्यात महत्वाची आहे. आज आपल्या देशामध्ये, आपल्या इतिहासामध्ये भगवान गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, कोणी असेल, प्रत्येक जीवनाचा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करा. त्या व्यक्तिमत्वाची जी स्ट्रेंथ आहे ती त्याची काही मूल्य आहेत, जीवन मूल्य, आणि त्या आधारावर त्यांनी आपले जीवन जगले आहे. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, आपल्या देशामध्ये विचार शून्यता ही समस्या आहे. म्हणजे जी पार्टी सत्तेत येईल त्या पार्टीत घुसण्याकरता सगळे तयार आहे, आणि सत्ता गेली का जसं ते जहाज पाण्यात डुबलं का पटापट जसे उड्या मारतात, पहिले उंदीर उड्या मारतात पहिले लोक उड्या मारतात. याचं कारण आपले विचार, आपल्या निष्ठा, आपलं कन्व्हिक्शन, आपली कमिटमेंट ही महत्वाची आहे. खेडेकर साहेबांनी आपल्या जीवनामध्ये ही कमिटमेंट बाळगली आणि या समाजाच्या विकासाच्या बाबतीत त्यांनी उत्तमपणे विचार करून त्याचं एक पॉलिसी फॉर्म्युलेट केली आणि त्याचा विचार विविध माध्यमातून मांडला. एक गोष्ट मला आपल्या समोर सांगायची आहे की या समाजातली जातीयता, अस्पृश्यता जी काही आली आहे ती चुकीची आहे, वाईट आहे. आणि अस्पृश्यता, जातीयता आणि विषमता ही समाप्त झाली पाहिजे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं असेल तर कोणीही माणूस हा जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सनी मोठा नाहीये, हा त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठा समाजातलं. मी जेव्हा जेव्हा चेन्नईला जातो तेव्हा माझे मित्र आहेत रजनीकांत, आणि त्यांच्याकडे मला आनंद आहे की त्यांच्या घरात गेल्यावर ही जे लाल रंगाचे जे दिसतं ना, तेवढी फ्रेम मागे त्या फोटोच्या, एवढा घराच्या मध्ये मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, आणि ते माझ्याशी मराठीत बोलतात. त्यांच्या बायकोला समजत नाही मराठी त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकल्याने बरं झालं. आता रजनीकांत कोल्हापूरचे बस कंडक्टर झाले, कर्नाटक बंगलोरमध्ये कंडक्टर, आणि गेले तामिळनाडूमध्ये, आणि आज तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा बोलणारे लोक त्यांना देवासारखं मानतात. आता तुम्ही मला सांगा यात कुठे जात आले? म्हणजे तुमचं नॉलेज, तुमचं कर्तृत्व, तुमची गुणवत्ता ही जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून तुम्हाला ताकद देते, शक्ती देते, रिकग्निशन देते आणि रिस्पेक्ट देते. आणि त्यामुळे ही गुणवत्ता समाजात वाढवणं, मला नेहमी एक माझ्या मित्रांनी चांगलं उदाहरण सांगितलं की दोन रेषा, एक आपली आहे आणि एक दुसऱ्याची आहे. तर आपली रेषा मोठी करायची असेल तर दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होते, किंवा आपली मोठी केली तर आपली मोठी होते. आपण आपली मोठी करण्याच्या भानगडीत राहावं. आणि म्हणून आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने ही कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व, विविध प्रकारची जी गुणवत्ता आहे, जिचा संबंध संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध जीवन मूल्यांशी आहे, त्याच्या आधारावर समाजातून उत्तम नागरिक, उत्तम नेतृत्व कसं तयार होईल, हे खऱ्या अर्थाने समाज निर्माणाचं काम आहे. खेडेकर साहेबांनी जी काही पुस्तकं लिहिली आणि जे विचार लिहिले त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव,
सामाजिक जाणीवेच्या बरोबर सामाजिक संबंधित, कारण शेवटी तुम्हाला स्वतःचं पोट तर भरलंच पाहिजे. मी नेहमी सांगतो आपलं पोट पहिले पोटभर जेवा, पण आपलं भरल्यावर जो उपाशी आहे त्याचा तर विचार करा. तुमच्या घरात जे अन्न तुम्ही फेकणार ते तर त्याला द्या. कारण एकाने चांगलं सांगितलंय कि वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे. त्यामुळे आपल्या समाजामधले जे तरुण मुलं आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे, त्यांचा जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन होऊन विकास झाला पाहिजे. आणि कुठेतरी जे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. कुठेतरी जिजाऊंपासून शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन भविष्यातली पिढी कशी निर्माण होईल या बद्दलची आस्थाच नाही तर तळमळ ठेवून त्यांनी एक काम करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की ही खूप मोठी चळवळ आहे. आणि हे चळवळ जी आहे ती राजकारणात स्वाभाविकपणे प्रत्येकाला आता मंत्रीपद पाहिजे, प्रत्येकाला आमदार पद पाहिजे, खासदारकी पाहिजे. मला नको असं म्हणणारे कोणी नाही आहे. ते प्रॉब्लेम असा आहे की जो नको म्हणते त्याच्या मागे धावतं आणि जो पाहिजे म्हणते त्याच्यापासून पळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या आपल्या मर्यादा आहेत. एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स फॉर 5 years next election, and every socio-economic reformer thinks from century to century. ज्याला समाज बदलवायचा असतो तो 100 वर्षाचा विचार करतो. खेडेकर साहेबांनी, रेखाते जरी राजकारणात असले तरी खेडेकर साहेबांनी कधी तिकीट नाही मागितलं, त्यांना मिळालं असतं तिकीट. ते चांगलं झालं की राजकारणात आलं, कारण पार्टीचा ठप्पा लागला की माणसाला मर्यादा येतात. त्यांनी राजकारणाच्या बाहेर राहून आपलं शक्तिशाली विचाराने नेतृत्व उभं केलं. ते अनेक खासदारांपेक्षा कितीतरी पटीने प्रभावी आहे. तुम्ही वर्तमान मंत्र्याचे आणि आमदारांचे सत्कार केले ते एवढे लोक नाही येणार, आणि आलेले लोक हृदयातून नाही येणार. मी एकाला विचारलं तर कुठे गेला होता, म्हटलं मंत्री साहेबाचा सत्कारात होत्या, मड्यावर हार घालायला गेलो होतो म्हटलं. कशाला गेला होता? पुढं काम गेम पडलं तर हार घातला, फोटो काढला पाहिजे. तसे लोक इथे आलेले नाहीये. महाराष्ट्रातून आपले पैसे खर्च करून आपलं तिकीट, आपलं पेट्रोल डिझेल जाळून तुम्ही त्यांच्या प्रेमाकरता इथे आले, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नाही तर भाडोत्री लोक आणले ते एसटीत बसून येतात, जेवण करतात आणि नेत्याचं भाषण होईपर्यंत वेळ लागतो, निघून जातात, पळून जातात. ते रेखाताई एवढं हसून राहिला, त्यांना अनुभव असेल एखाद्या. मी यावेळी महाराष्ट्रात फिरलो, तुम्ही बावनकुळेला सांगितलं, एक लक्षात ठेव म्हणलं, माझ्या सभेला 50 लोक आले तरी चालतील, हे भाडोत्री नाही आणायचं. बस लावायची नाही, गाड्या लावायच्या नाही, झेंडे लावायचे नाही, जेवण नाही. हे मजबूत 100 आलं तर 100, हे 1000 लोक कामाचे नाही, हे 10 कामाचे म्हणतात. तुम्ही आलेले लोक हे खेडेकर साहेबांवर व्यक्तिगत प्रेम करता म्हणून तुम्ही आपले पैसे खर्च करून आले, ही त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि त्यांचे जे प्रयत्न आहे हे सामाजिक आर्थिक चळवळ आहे. आणि या चळवळीतून या समाजाचं उत्थान झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, प्रगतिशील समृद्ध संपन्न समाज झाला पाहिजे, समाजातले गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि याकरता माझी एकच विनंती आहे त्यांना की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लो मीन्स क्राईम. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की सगळ्यात प्रवेशवारी आमच्यावर उपकार कोणता केला असेल तर आरक्षण नाही आहे. तुम्ही नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा. आणि हे जर व्हायचं असेल तर ज्ञानापेक्षाही एंटरप्रिनरशिप महत्वाची आहे. त्यामुळे शिर्के साहेब एक आहेत, असे 1000 शिर्के तयार करा. जेव्हा आपल्या समाजामध्ये एंटरप्रिनरशिप येईल, ती नॉलेजमुळे येईल, आणि नॉलेज आणि एंटरप्रिनरशिप जेव्हा एकत्र होईल त्यातून उद्यमशीलता जे विकसित होईल त्यातून समाजाचा आर्थिक विकास होईल. आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकास हे महत्वाचे 3 बिंदू आहेत.
आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्या भावनेतून त्यांनी मराठा सेवा संघाच्या रूपाने ही सामाजिक आर्थिक चळवळ उभी केलेली आहे. आणि या चळवळीचं उद्दिष्ट जे आहे ते त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं असं नाही आहे, समाजाचं कल्याण व्हावं हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे यातलं जे स्पिरिट आहे, जे समाजाच्या उन्नती आणि विकासाकरता आहे, ती त्यांची जी भावना आहे ती लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये नॉलेज, ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे. टेक्नॉलॉजी, मी नेहमी सांगतो त्यांना, मी शेतकऱ्यांना काम करतो आणि आता जवळपास मी 4 साखर कारखाने चालतो विदर्भात. त्या खडकावर डोकं आपटून 40 कोटी रुपये नुकसान करतो वर्षाचं. आणि मला माझ्या मनात भाव नाही, पण माझे मुलं राजकारणात नाही, त्यांना काय ते म्हणते हे भंगारात विकून टाकू म्हणे, बाकीचं प्रॉफिट कमवतो आणि तुम्ही 40 कोटी गड्ड्यात घालता, कशा करता ठेवायचं. म्हटलं नाही, शेतकऱ्यांकरता. आणि आता मी लक्षात आलं, मी पॉवर तयार केली. म्हणजे शेतकऱ्यांनी आता, खेडेकर साहेब, आपण बायो बिटुमिनवर तयार केलेला 1 किलोमीटर रस्ता नॅशनल हायवेचा आत्ता लवकर बांधून पूर्ण केला, की शेतकरी हा बिटुमिन दाता आहे, इंधन दाता आहे, ऊर्जा दाता आहे. आणि मी संकल्प केला की आमचं नागपूरचं एअरपोर्ट झाल्यावर पहिलं विमान हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर धावणार आहे. मी म्हणतो ते 101% खरं होतं बरं. मी खोटं बोलणाऱ्यापैकी नेता नाहीये. आणि म्हणून हे शेतकरी करू शकतो. माझ्याकडे स्वतः 88 टन एकरी ऊस काढला, 11 क्विंटल सोयाबीन झाला. आज मक्याचा भाव दुप्पट झाला, कारण मक्यापासून इथेनॉल बनतं. त्यामुळे मी त्यांना नेहमी आग्रह करतो की साहेब, तुम्ही आता, शेतकरी बहुसंख्य मराठा समाजाचा आहे, याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न कसं करता येईल, त्याच्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसं देता येईल. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे, ड्रोननी स्प्रेइंग आहे, ग्रीन हाऊस आहे. आता शेतकरी बदलला आणि पुणे जिल्ह्यात तर सांगायची गरज नाही. पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, नाशिक जिल्हा, प्रगती आणि अहमदनगर जिल्हा पुष्कळ प्रगती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण म्हणजे सर्व प्रकारचा विकास, इंटिग्रेटेड अप्रोच फॉर डेव्हलपमेंट हा ठेवून त्याचा कार्यक्रम जर तुम्ही दिला तर या सगळ्या लाखो लोकांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही, असं मी त्यांना नेहमी आग्रहाने सांगत असतो. मला विश्वास आहे की असं आहे की जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि ही गोष्ट खरी आहे वळसे पाटील साहेब, माणूस जीवन जगला किती यापेक्षा माणूस जीवन जगला कसा आहे जास्त महत्वाचा आहे. आता असं झालं, आजकाल मी एकाला गमतीने म्हणलं, पहिले 64, 65, 62 गचकण्याचं प्रमाण खूप होतं. आता कोणालाही विचारावं 87 वर्ष, 95, मरतच नाही लोक. कारण हेल्थ मध्ये एवढ्या सुधारणा झाल्या की त्याच्यामुळे आता. पण एक गोष्ट खरी की जीवन कितीही मोठं असण्यापेक्षा तो जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसं आहे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून जे जीवन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय खेडेकर साहेबांना आणि रेखा त्यांना मिळणार आहे, ते जीवन याकरता मिळो की आयुष्याच्या शेवटपर्यंत या समाजाच्या प्रगतीकरता, विकासाकरता, सर्वांगीण उन्नती आणि विकासाकरता परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, विचार द्यावे, प्रेरणा द्यावी आणि हे पूर्ण करण्याची क्षमता द्यावी, जेणेकरून त्यांचं जे स्वप्न उराशी बाळगलेलं आहे तेच स्वप्न त्यांच्या आयुष्यात पूर्ण होताना त्यांना बघायला मिळेल. हाच त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि म्हणून मला विशेष रूपाने आनंद आहे की आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. आज जरी अमृत महोत्सव होत असला तरी समाजोपयोगी, लोकोपयोगी कार्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. मी आता एक गोष्ट रेखा त्यांना विचारली, मी एक चूक केली साहेब, माझ्यासारखा अनऑर्गनाइज इनडिसिप्लिन व्यक्ती नव्हता. मी पक्षाचं काम करायचो, स्कूटरवर बसायचो, तिघांना बसून फिरायचो, डिझेल बंद नसायचं, अडचणीच्या काळात फार वाईट स्थितीत रात्री थाब्यावर जेवायचो, खाटीवर झोपून जायचो,
समोसे खाऊन घ्यायचो, कधी जेवायचो, कधी नाही. आणि माझं पूर्ण लाईफ 135 किलो वजन होतं माझं. आता आज देखील मी सकाळी विमानाने निघालो नागपूरला, त्याच्या आधी मी 3 तास प्राणायाम आणि व्यायाम करून निघालो. कोणाचाही फोन येऊ मी घेत नाही. मी 3 तास माझ्या शरीराला दिले. माझी आई म्हणत होती, मी ऐकलं नाही कधी, पण आता मी पहिली तास दिली की ती म्हणजे आपलं शरीर स्वास्थ्य. आणि मी आता विचारलं खेडेकर साहेब म्हणजे मी काही करत नाही. म्हणजे रेखाताई तुम्ही या बाबतीत आता कडक भूमिका घ्या. रोज 1 तास वॉकिंग, एक्सरसाइज, योग हे करून तुम्ही परफेक्टली फिट राहा. फर्स्ट प्रायोरिटी टू वेल्थ. सेकंड काही प्रॉब्लेम नाही, मुलं अतिशय उत्तम आहे, त्यामुळे सेकंड इज टू ऑनेस्ट वेल्थ. आणि थर्ड मग काही करा, बाकी सगळं काम करा. आणि म्हणून तुम्हाला उत्तम कार्य करण्याकरता परमेश्वरांनी निरोगी दीर्घायुष्य द्यावं, अशीच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या उज्ज्वल या भविष्यातील आयुष्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले प्रेम व पाठबळ असेच खेडेकर साहेबांसोबत व आमच्या मराठा सेवा संघ कुटुंबासोबत असू द्या, एवढीच इच्छा व्यक्त करते. व शेवटी आमंत्रित करते शिवश्री नवनाथ घाडगे साहेबांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आजच्या या